वेलकम बॅक ऑल स्टुडंट. विद्यार्थी फार दिवसानंतर मी परत क्लास घेतो. काही कारणामुळे मला क्लास घ्यायचं झालेलं नाही, तर मी परत ह्या क्लासपासून परत मी पुढे कंटिन्यू क्लास घेणार आहे. तर प्रत्येकजण माझा व्हिडिओ पाहत राहा आणि जे काही तुम्हाला केमिस्ट्री विषयाचं माहिती पाहिजे ते सगळं तुम्हाला मिळून जाईल. ओके, आजच्या क्लासमध्ये मी पार्ट 4 सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री ह्या टॉपिकवरती घेणार आहे. तर ह्याच्यापेक्षा अगोदर पार्ट 3मध्ये आपण काय पाहिलं होतं, तर SI फंडामेंटल युनिट्स जेवढं आहेत, म्हणजे जे लेंथ आहे, त्याच्यानंतर मास आहे, त्याच्यानंतर टाईम आहे, इलेक्ट्रिक करंट आहे, थर्मोडायनॅमिक टेम्परेचर आहे, अमाऊंट ऑफ द सबस्टन्स आहे, त्याच्यानंतर लुमिनस इंटेन्सिटी आहे, हे सगळं आणि त्याचं त्याचं नेम ऑफ द SI युनिट हा पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर सिम्बॉल फॉर द SI युनिट हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं. हे सगळं आपण पार्ट 3मध्ये पाहिलेलं आहोत. तर लेंथचं SI युनिट काय आहे, मीटर, आणि त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल लेटर M. हे आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे टोटली तुम्हाला सिम्पल सांगायचं म्हटलं तर जे 7 फंडामेंटल SI युनिट्स आहेत, तर लेंथ, मास, टाईम, इलेक्ट्रिक करंट, थर्मोडायनॅमिक टेम्परेचर, त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स, लुमिनस इंटेन्सिटी, हे सगळं फार महत्त्वाचं आहे. वी मस्ट रिमेंबर ऑल दीज 7 फंडामेंटल SI युनिट्स. ओके, त्याच्यानंतर आपण पाहिलेलं होतं मास अँड वेट. जे मास आणि वेट म्हणजे नेमकं काय असतं, त्याच्यावर डिफरन्स काय ते सुद्धा आपण पार्ट 3मध्ये पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर लेंथ म्हणजे काय असतं नेमकं, तर लेंथ कसं कॅल्क्युलेशन करायचं, त्याचं SI युनिट काय आहे हे सुद्धा आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे नेमकं अमाऊंट ऑफ द स्पेस ऑक्युपाइड बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, म्हणजे त्यालाच आपण व्हॉल्यूम म्हणतो. तर व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेशन करायचं होतं हे सगळं आपण त्याच्यानंतर डेन्सिटी आहे, टेम्परेचर आहे, त्याच्यानंतर टेम्परेचर कसं आपल्याला मेजरमेंट करता येते ते सुद्धा आपण सगळं पार्ट 3च्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहोत. त्याच्यानंतर लॉज ऑफ द केमिकल कॉम्बिनेशन हे आपण पाहिलं होतं. त्या लॉज ऑफ द केमिकल कॉम्बिनेशनमध्ये टोटल 4 लॉज आहेत. पहिला आहे लॉज ऑफ द कन्झर्वेशन ऑफ मास, त्याच्यानंतर लॉज ऑफ द डेफिनेट प्रपोजिशन, त्याच्यानंतर लॉज ऑफ द मल्टिपल प्रपोजिशन, त्याच्यानंतर फोर्थ गेल-लुसाक्स लॉ ऑफ द गॅसेस व्हॉल्यूम. म्हणजे टोटल आपण 4 लॉज त्यावेळी बघितलेलं होतं. कुठलं, पार्ट 3मध्ये. ओके, इथंपर्यंत आपण पार्ट 3मध्ये पाहिलेलं होतं. आजच्या क्लासमध्ये आपण पार्ट 4 म्हणजे आजच्या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर पहिला आहे आपलं अवॅगॅड्रोज लॉ. ओके, त्याच्यानंतर आपण स्टडी करणार आहोत डाल्टन ॲटॉमिक थेअरी. म्हणजे डाल्टन ॲटॉमिक थेअरीबद्दल काय काय रिसर्च केलं, त्याचं फ्युचर्स काय आहेत, त्याचं फ्युचर्स वगैरे काय काय दिलेले आहेत ते आपण आजच्या क्लासमध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर ॲटॉमिक मास म्हणजे काय नेमकं, ॲटॉमिक मासचं व्हॅल्यू कसं काढायचं ते सुद्धा आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय, ते ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं काढायचं त्याचं काही एक्झाम्पल आहेत, आयसोटोप्स दिलेले आहेत. त्या आयसोटोप्सवरून आपल्याला कसं ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढता येईल ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर मॉलिक्युलर मास म्हणजे काय असतं, त्या मॉलिक्युलर मास कुठलाही एक मॉलिक्यूल जर आपल्याला दिलं तर त्या मॉलिक्यूलचं मॉलिक्युलर मास कसं काढायचं ते सुद्धा स्टडीला दिलेले आहेत. इथंपर्यंत आपण आजच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. ओके, जे विद्यार्थी नवीन माझं व्हिडिओ बघत आहेत त्यांनी माझा व्हिडिओ बघा, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. ओके, तर आपण चालू करूया. अवॅगॅड्रोज लॉ हा फर्स्ट पॉईंट आहे, हा पार्ट 4मधला. तर अवॅगॅड्रोज हा सायंटिस्ट आहे. हा सायंटिस्टने 1811मध्ये काय सांगितलं, तर वन ऑफ द थेअरी त्यांनी दिलं. थेअरी काय सांगते आपल्याला, इक्वल व्हॉल्यूम ऑफ द ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन्स इक्वल नंबर ऑफ द मॉलिक्युल्स. म्हणजे जे इक्वल व्हॉल्यूम ऑफ द गॅसेस असतात ते काय करत असतात, दे कंटेन्स द इक्वल नंबर ऑफ द मॉलिक्यूल. ज्यावेळी आपण इक्वल व्हॉल्यूम ऑफ द गॅसेस यूज करतो एखाद्या रिॲक्शन वगैरे करण्यासाठी, जे काही प्रोडक्ट तयार होईल त्या प्रोडक्टमध्ये इक्वल नंबर ऑफ द मॉलिक्यूल्स असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा कसं, म्हणजे हा एक एक्झाम्पल बघा. वी कन्सिडर द रिॲक्शन ऑफ द हायड्रोजन अँड ऑक्सिजन टू प्रोड्यूस द वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल जर फॉर्मेशन होण्यासाठी आपण काय यूज करतो, एक तर हायड्रोजन यूज करतो आणि दुसरा आपण ऑक्सिजन यूज करतो. तर पहिला बघत काय दिलं, 100 ml ऑफ द वॉटर प्लस 50 ml ऑफ द ऑक्सिजन टू फॉर्म द 100 ml ऑफ द वॉटर. पण ॲक्च्युली तर काय, तर 100 ml प्लस 50 किती झालं, 150 ml झालं. पण तयार किती झालं, 100 ml झालं. ओके,
पण गेलोजॅक्सला काय सांगते आपल्याला, टू व्हॉल्यूम ऑफ द हायड्रोजन रिॲक्ट विथ वन व्हॉल्यूम ऑफ द ऑक्सिजन देन इट कॅन फॉर्म द टू व्हॉल्यूम ऑफ द वॉटर मॉलिक्युल. परत ॲव्हरेजला काय सांगते आपल्याला, ॲव्हरेजला काय सांगते, टू एन मॉलिक्युल्स कंबाईन विथ एन मॉलिक्युल्स देन फॉर्मेशन ऑफ द टू एन मॉलिक्युल्स, म्हणजे इक्वल नंबर ऑफ द इक्वल व्हॉल्यूम ऑफ द गॅसेस विच कंटेन्स द इक्वल नंबर ऑफ द मॉलिक्युल्स. इथं पण दोन मॉलिक्युल्स आहेत आणि फॉर्मेशन किती झालं तर दोन मॉलिक्युल फॉर्मेशन झाले. दोन मॉलिक्युल कुठले कुठले, एक आहे कुठला हायड्रोजन आणि दुसरं कुठलं आहे ऑक्सिजन आहे. म्हणजे टोटल मॉलिक्युल कुठले कुठले किती झालं तर दोन झालं. तर तयार किती झाले तर दोन मॉलिक्युल. तेच ॲव्हरेजलाने आपल्याला सांगत आहे. म्हणजे इक्वल व्हॉल्यूम ऑफ द ऑल गॅसेस कंटेन्स इक्वल नंबर ऑफ द मॉलिक्युल्स. त्याच्यावर आता पुढं एक्सप्लेनेशन वगैरे दिलेलं आहे, ते तुम्ही पुस्तकामध्ये दिलेलं आहे, व्यवस्थित वाचून घ्या. ओके, तर आपण पुढं जाऊया. डॅल्टन ॲटॉमिक थेरी. तर डॅल्टन हा एक सायंटिस्ट आहे. इन द 1808 त्यांनी काय सांगतं, एक त्यांनी पब्लिश केलं की त्याचं स्वतःचं एक थेरी त्यांनी पब्लिश केलं. तर त्या थेरीमध्ये त्यांनी सांगितलेले आहेत, बघा त्यांनी काय काय दिले आहेत. डॅल्टन पब्लिश्ड अ न्यू सिस्टम ऑफ द केमिकल फिलॉसॉफी. त्यांनी केमिकल फिलॉसॉफी सांगितलेले आहेत. त्या केमिकल फिलॉसॉफीमध्ये काय सांगितलं त्यांनी, फॉलोइंग फ्युचर्स which later become famous as a Dalton atomic theory. काही त्यांनी त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये जे एक केमिकल फिलॉसॉफी त्यांनी पब्लिश केलं, त्या केमिकल फिलॉसॉफीमध्ये काही फ्युचर्स त्यांनी दिले मॅटरबद्दल. त्यांनी असं फ्युचर्स दिलेत की त्या थेरी पुढे एकदम असं फेमस झाले. फेमस कोणासमोर झालं तर डॅल्टन ॲटॉमिक थेरी म्हणून तिथं फेमस झालेले आहे. तर बघा ते फ्युचर्स काय काय. तर पहिला बघा, फर्स्ट वन आहे मॅटर कन्सिस्ट ऑफ द टिनी इनडिव्हिजिबल पार्टिकल्स विच इज कॉल्ड ॲज ॲटम्स. हे आपल्याला माहिती आहे. तर मॅटर म्हणजे सगळ्या स्टेटमध्ये असतात, सॉलिड असतात, त्याच्यानंतर लिक्विड स्टेटमध्ये असतात, त्याच्यानंतर गॅसेस स्टेटमध्ये पण असतात. त्या प्रत्येक मॅटर कन्सिस्ट ऑफ द टिनी म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल, व्हेरी स्मॉल मॉलिक्युल्स असतात. देन इनडिव्हिजिबल पार्टिकल्स म्हणजे काय, ते कधीही ब्रेक होणार नाही, डो नॉट ब्रेकेबल. त्यालाच आपण काय म्हणतो, इनडिव्हिजिबल पार्टिकल म्हणजे डो नॉट ब्रेकेबल, म्हणजे ते कधीही ब्रेक होत नाही. त्यालाच आपण काय म्हणतो, इनडिव्हिज्युअल पार्टिकल व्हिच आर कॉल्ड ॲज द ॲटम्स. समजा कुठलं एक सॉलिडचं एक छोटासा एक पार्टिकल जर घेतलं, एखाद्या स्मॉल आपण पार्टिकल जर घेतलं, ते कधी तर आपल्याला ब्रेकेबल होते का, ब्रेकेबल होत नाही. किंवा गॅस मॉलिक्यूल जर घेतलं, ते कधीही ब्रेकडाऊन होत नाही. म्हणजे दे डो नॉट breakable means it is an indivisible particles, they are called as the atoms. Okay, the second point बघा काय दिले त्यांनी, all the atoms of the given element have the identical properties including the mass. all the atoms of the given elements, एखाद्या ॲटम्स असेल तर त्या ॲटम्समध्ये प्रेझेंट असणारे प्रत्येक एलिमेंट हॅव द आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन्क्लुडिंग द मासेस. Then atoms of the different element have the different deeper in the, प्रत्येक ॲटम्समध्ये जे डिफरंट एलिमेंट्स असतात त्या प्रत्येक एलिमेंटचा मास डिफरंट असणारच. कारण सपोज आपण वॉटर जर घेतलं, त्या वॉटरमध्ये कुठले कुठले आहेत तर एक आहे हायड्रोजन आहे. ओके, तर हायड्रोजन. ओके, त्याच्यानंतर कुठला आहे ऑक्सिजन आहे. हा ऑक्सिजन आणि हायड्रोजन जर आपण कम्पेअर केलं तर ऑक्सिजनचं काय आहे मास वेगळा आहे आणि हायड्रोजनचा मास पण वेगळा आहे. म्हणून त्याने काय सांगतात, ऑल द ॲटम्स ऑफ ए गिवन एलिमेंट हॅव द आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन्क्लुडिंग मास. द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स डिफर इन द मास. जर सेम एलिमेंट्स असेल तर त्याचं आयडेंटिकल प्रॉपर्टी असतात. सपोज जर सेम म्हणजे डिफरंट एलिमेंट जर असेल तर त्याचं माससुद्धा डिफरंट असतात. ओके, थर्ड पॉईंट्सवर काय सांगितलं त्यांनी, compounds are formed when atoms of different element combined in a fixed ratio. एखाद्या कंपाऊंड फॉर्मेशन होण्यासाठी त्या एलिमेंटचं फिक्स्ड रेशोमध्ये कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे, त्यावेळीच एखाद्या कंपाऊंड बनवता येईल. फॉर एक्झाम्पल NaCl घ्या. NaCl हा सोडियम क्लोराईड आहे. ह्या सोडियम क्लोराईडमध्ये Na प्लस अँड Cl- हा दोन्ही मॉलिक्युल जर कॉम्बिनेशन झालं एखाद्या फिक्स्ड रेशोमध्ये, त्या रेशोमध्ये हे दोन्ही एलिमेंट जर कॉम्बिनेशन झालं तर त्यावेळी एखाद्या कंपाऊंड बनवत असतात. ह्याला आपण काय म्हणतो, डॅल्टन ॲटॉमिक थेरी फ्युचर्स. हे सुद्धा त्यांनी सांगितले आहेत. ओके, तर फोर्थ वन बघा, केमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्व ओनली द रिऑर्गनायझेशन ऑफ द ॲटम्स. काही केमिकल रिॲक्शन असतात ते काय इन्व्हॉल्व होत असतात म्हणजे ओनली
reorganization of the atoms. Means atoms are neither created nor destroyed in the chemical reaction. जे केमिकल रिॲक्शन असतात त्या केमिकल रिॲक्शनमध्ये ॲटम्सला आपल्याला तयार करता पण येत नाही आणि त्याला डिस्ट्रॉय पण करता येत नाही इन द केमिकल रिॲक्शन. त्यालाच आपण काय म्हणतो, रिऑर्गनायझेशन ऑफ द ॲटम्स. त्याला तयार करता पण येत नाही आणि त्याला डिस्ट्रॉय पण करता येत नाही. The Dalton theory could explain the all laws of the chemical combination. जे लॉज आहेत, लॉज ऑफ द प्रपोर्शन, लॉज ऑफ द मल्टिपल प्रपोर्शन, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास ऑफ एनर्जी, हे सगळं लॉ सुद्धा ते एक्सप्लेनेशन करत असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, डल्टॉन अटॉमिक थेअरी. ओके, समजलं सगळ्यांना. डल्टॉन एक सायंटिस्ट आहे, त्यांनी मॅटरबद्दल काही फीचर्स तुम्हाला दिलेले आहेत. तर मॅटर्स कसे असतात, तर कन्सिस्ट इन इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स which are called as the atoms. Then second, all the atoms of the given elements have the identical properties including the mass. Atoms of different elements differ in the masses. Then third points, compounds are formed when atoms of different elements combine with the in a fixed ratio. Then fourth one, chemical reaction involve the only the reorganization of the atoms. So all these are the different features of the Dalton atomic theory. Okay, आपण पुढे जाऊया. तर ॲटॉमिक मास म्हणजे काय असतात, त्याच्यानंतर मॉलिक्युलर मास म्हणजे काय असतात, ते सुद्धा तुम्हाला स्टडीसाठी दिलेले आहेत. ओके, आता आपण पाहूया पहिल्यांदा ॲटॉमिक मास म्हणजे नेमकं काय असतात. ओके, पहिला पॉईंट्स बघा, एव्हरी एलिमेंट आपल्याला माहीत आहे. तर एव्हरी एलिमेंट हॅज ए कॅरेक्टरिस्टिक ॲटॉमिक मास. प्रत्येक एलिमेंट जर घेतलं त्या प्रत्येक एलिमेंटला काय असतात, एक कॅरेक्टरिस्टिक ॲटॉमिक मास असतात. हे तुम्हाला माहिती आहे. सपोज पण कार्बन जर घेतलं, कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे, तर 12 आहे, म्हणजे 12 आहे. हे तुम्हाला माहिती आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट बघा काय दिलं त्यांनी, ॲटॉमिक मास इज द मास ऑफ ॲन ॲटम. इट इज ॲक्च्युअली व्हेरी स्मॉल. ॲटॉमिक मास इज द मास ऑफ अँड दॅट ॲटम. प्रत्येक ॲटमचं जे ॲटॉमिक मास आहे ते काय असतात, म्हणजे त्याचंच एक मास असतात. हे सुद्धा त्यांनी इथं सांगितलेले आहे. इट इज ॲक्च्युअली व्हेरी स्मॉल. हे कसं असतं ॲक्च्युअली, म्हणजे व्हेरी स्मॉल असतात. त्याच्यानंतर थर्ड काही एक्झाम्पल आहेत. फॉर एक्झाम्पल, द मास ऑफ वन हायड्रोजन ॲटम इज 1.6736 इंटू 10⁻24 ग्रॅम एवढं असतात. म्हणजे दिस इज द व्हेरी स्मॉल क्वांटिटी अँड नॉट इझी टू मेजर. एवढं जर स्मॉल असेल तर हे आपल्याला मेजर करता येत नाही. म्हणजे हे काय आहे, एक व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ द मास आहे. हे आपल्याला मेजर करता येत नाही. ओके, then पुढचा पॉईंट बघा काय दिला त्यांनी, इन द प्रेझेंट सिस्टम मास ऑफ एन ॲटम इज डिटरमाइंड relative to the mass of the carbon 12 as the standard, and this has been agreed upon the 1960 by the IUPAC system. In the present system मध्ये काय केलं त्यांनी, a mass of the atom is determined relative to the mass of the carbon. कुठल्याही एखाद्या ॲटम्स असेल तर त्या ॲटमचा मास जर आपल्याला डिटर्मिनेशन करायचं असेल तर ते कुणाबरोबर रिलेटिव्ह करायचं, म्हणजे मास ऑफ द कार्बन 12. इट इज द स्टँडर्ड and this is agreed upon the 1961 by the IUPAC system. 1961 मध्ये त्यांनी IUPAC सिस्टम जे इंटरनॅशनल सिस्टम आहेत त्या सिस्टममध्ये त्यांनी ॲग्रीमेंट केलेले आहेत. म्हणजे कुठल्या एखाद्या ॲटमचं आपल्याला मास जरी काढायचं असेल तर त्या मास आपण त्याला रिलेटिव्ह करायचं. ओके, देन फिफ्थ वन पॉईंट्स काय सांगितले बघा त्यांनी, इन द सिस्टम अन ॲटम ऑफ द कार्बन इज असाइन्ड mass of exactly the 12.00 atomic mass unit AMU and all other atoms of the other element are given in relative atomic mass to that of the carbon 12. In this system त्यांनी काय केले, an atom of the carbon is assigned a mass of exactly. सपोज आपण कार्बन जर ह्याच्यामध्ये कन्सिडर करत असेल तर त्या कार्बनचं मास एक्झॅक्टली किती घ्यायचं, म्हणजे 12.00 एवढा आपण ॲटॉमिक मास युनिट ते आपल्याला घ्यावं लागते. त्यालाच आपण AMU असं म्हणतो. AMU म्हणजे ॲटॉमिक मास युनिट. and all other atoms of the other elements are given a relative atomic masses. सपोज ह्याच्यापेक्षा वेगळा जर ॲटम्स असेल तर त्याचं कसं घ्यायचं, म्हणजे ते रिलेटिव्ह ॲटॉमिक मास टू द कार्बन 12 ह्या पद्धतीने आपल्याला घ्यावं लागणार आहे. द ॲटॉमिक मासेस आर एक्सप्रेस्ड इन द AMU. ॲटॉमिक मास आपण कसा एक्सप्रेस करतो, म्हणजे AMU म्हणजे ॲटॉमिक मास युनिट. ह्या पद्धतीने आपल्याला त्याचं एक्सप्रेशन करावं लागतं. ओके, आता नेक्स्ट वन पॉईंट काय दिलं तिथं लास्ट एक पॉईंट आहे,
1 AMU is defined as the mass exactly equal to the 1/12 of the mass of one carbon 12 atoms. 1 AMU जर आपल्याला डेफिनेशन किंवा त्याचं डेफिनेशन किंवा त्याच्यावर आपल्याला माहिती घ्यायचं असेल तर द मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ मास ऑफ वन कार्बन 12 atoms म्हणजे 1 AMU इज नथिंग बट 1/12 इंटू मास ऑफ द वन कार्बन. ह्या पद्धतीने आपल्याला त्याला कन्सिडर करावा लागतो. ओके, आता मास ऑफ द वन कार्बन किती आहे 1.99264 इंटू 10⁻23 ग्रॅम. हे सगळे जर आपण मल्टिप्लिकेशन डिवायडेशन जर केलं आपल्याला किती मिळणार आहे 1.66056 इंटू 10⁻⁻4. हेच इथं दिलेलं आहेत बघा. कुठे गेलं इथं 1.6736 काय वेगळं दिलं काय इथं सॉरी. हा कुठला आहे हायड्रोजनचा आहे आणि हा आता कुठल्याकडे आपण 1 AMU म्हणजे हे काय आपण हे काढलं ते वेगळं आहे. ओके असू ते वेगळं आहे. आता इथं काय काढून दिलं आपल्याला त्यांनी 1 AMU म्हणजे 1 ॲटॉमिक युनिट जर आपल्याला काढायचं असेल तर ह्या पद्धतीने आपल्याला काढावं लागतं. 1 AMU इज नथिंग बट 1.66056 इंटू 10⁻24 ग्रॅम. हे कसं काढलं तर 1/12 इंटू मास ऑफ द वन कार्बन. तर वन कार्बनचं मास किती आहे 1.99264 इंटू 10⁻23 एवढं आहे. ओके, recently the AMU has been replaced by the unified mass unit which is called as the Dalton. recently त्या AMU ला कशाने रिप्लेसमेंट केलं म्हणजे Dalton म्हणजे ह्या सिम्बॉलने त्यांनी रिप्लेसमेंट केलेले आहे. त्याचा सिम्बॉल काय आहे स्मॉल लेटर U किंवा DA. हिअर द U मीन्स युनिफाईड मास. एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की ॲटॉमिक मास म्हणजे काय असतात. ॲटॉमिक मास म्हणजे सिम्पलच तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ॲटॉमिक मास म्हणजे काय असतात तर प्रत्येक एलिमेंटचं किंवा जे मास असतात त्या ॲटमचं त्यालाच आपण काय म्हणतो ॲटॉमिक मास असं आपण म्हणतो. इथं बघा दिलं त्याने मास ऑफ ॲन ॲटम. ॲटॉमिक मास इज द मास ऑफ दॅट गिवन ॲटम. इट इज नॉन ॲज द मास ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट. ओके, आता पुढे जाऊया आपण. एव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय आहे ते आपण कसं कॅल्क्युलेशन करायचं ते सुद्धा तुम्हाला स्टडीसाठी दिलेले आहेत. ओके, बघा आता बघा ॲव्हरेज ॲटॉमिक मास त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. थोडक्यात नव्हतं डीप एक्सप्लेनेशनमध्ये त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला. ओके, तर पहिला पॉईंट बघा आयसोटॉप्स हॅव द डिफरंट ॲटॉमिक मास. हे तुम्हाला माहिती आहे अगोदर समजून घ्या. आयसोटॉप्स म्हणजे काय atomic number is the same but mass number is the different. Same atomic number and same mass number and different atomic number, that is known as the isotopes. Okay, the atomic mass of such an element is the weighted average of the atomic mass of its isotopes. म्हणजे atomic mass of the such an element is the weighted average of the atomic mass of its isotopes. म्हणजे एखाद्या आयसोटॉप्स मॉलिक्यूल जर असेल तर त्या मॉलिक्यूलचं आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक जर मेजरमेंट करायचं असेल तर आपण काय घेतो त्याचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपल्याला घ्यावं लागतं. म्हणजे टेकिंग इंटू अकाउंट ऑफ एन ॲटॉमिक मास ऑफ आयसोटॉप्स अँड द रिलेटिव्ह अबंडन्स दॅट इज द पर्सेंट ऑकरन्स. ते किती पर्सेंटेजने प्रेझेंट आहे त्याचं पर्सेंटेज अनुसार आपल्याला घ्यावं लागतं. दिस इज द कॉल्ड ॲज द एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ अँड द एलिमेंट. फॉर एक्झाम्पल हे तुम्हाला कळत नाही तर एक्झाम्पल तुम्हाला दिलेत बघा. एक्झाम्पल कार्बन हॅज द फॉलोइंग 3 टाइप्स ऑफ द आयसोटॉप्स विथ रिलेटिव्ह अबंडन्स अँड द ॲटॉमिक मास या शोन गिवन अगेन्स्ट ईच ऑफ दम. तर कार्बनचं किती आहे टोटल कार्बनचं किती आहे टोटल 3 आयसोटॉप्स आहेत. 3 आयसोटॉप्स कुठलं C12 C13 अँड C14. C12 C13 अँड C14 आयसोटॉप्स म्हणजे काय समजून घ्या अगोदर. आयसोटॉप्स म्हणजे सेम ॲटॉमिक नंबर अँड डिफरंट मास नंबर त्यालाच आपण आयसोटॉप्स म्हणतो. आता कार्बन जर घेतलं तर कार्बनचं किती आहे C6H12 C6H13 C6H14 असं 3 आयसोटॉप्स आपल्याला मिळते. त्या प्रत्येकाचं C12 जर आपण घेतलं त्याचा ॲटॉमिक मास किती आहे 12.00 आहे.
सपोज आपण C13 जर घेतलं त्याचं किती आहे 13.00335 एवढा आहे आणि C14 जर आपण घेतलं तर त्याचं किती आहे 14.00 एवढा आहे आणि त्याचं रिलेटिव्ह अबंडन्स सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. तर C12 जे आपण रेग्युलर कार्बन यूज करतो C6H12 त्याचं अबंडन्स किती आहे पर्सेंटेज 98 आहे. त्याच्यानंतर C13चं 1.108. त्याच्यानंतर C14 किती आहे ते तर मायनसमध्ये म्हणजे 2 × 10⁻10 एवढा आहे. फ्रॉम द अबाउट डाटा द एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ द कार्बन. जर आपल्याला कार्बनचं एव्हरेज ॲटॉमिक मास ह्या तिघांचं आपल्याला काय करायचं आहे प्लस करायचं आहे. तर बघा 12U हा कोणाचा आहे 98.892 हा जर हे दोन्ही इंटू करायचं हे आणि हे इंटू करायचं प्लस C13चं घ्यायचं त्याच्यानंतर C14चं घ्यायचं हे तिघांचं जर आपण एव्हरेज कॅल्क्युलेशन जर काढलं आपल्याला किती मिळणार आहे 12.011U घ्यायचं. सिमिलरली ह्या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक एलिमेंट किंवा आयसोटॉप्स असेल तर त्या आयसोटॉप्सचं एव्हरेज ॲटॉमिक मास आपल्याला काढता येते. म्हणजे त्या सिमिलरली काही एक्झाम्पलसुद्धा त्यांनी दिलेले आहेत. एव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ द अदर कॅन बी कॅल्क्युलेटेड हे सुद्धा आपल्याला करायला येते. काही एक्झाम्पलसुद्धा त्यांनी दिलेत. आता आपण कुठल्या घेऊन बघितलं तर कार्बनचं आपण बघितलं 12.0 आता आपण काढलेलं होतं. तर कार्बनचं किती टोटल 3 आयसोटॉप्स आहेत C12 C13 C14 हा 3 आहेत. त्याच्यानंतर नायट्रोजनसाठी किती आहेत 2 आहेत N14 N15 आहेत. ओके त्याचं जर आपण काढलं तर एव्हरेज ॲटॉमिक मास किती येणार आहे 14.007. तेच आपण राऊंड अप करून त्याला किती ठेवलेलं आहे इथं 14.0 एवढा आपल्याला ठेवावं लागणार आहे. त्याच्यानंतर ऑप्शनसुद्धा सेम आहे. ऑप्शन टोटल 3 आयसोटॉप्स आहेत O16 O17 आणि O18 3 आयसोटॉप्स आहेत. तर ऑप्शन हे तिघांचं जर आपण एव्हरेज ॲटॉमिक मास जर काढलं तर आपल्याला किती मिळणार आहे 15.999 एवढा आपल्याला मिळणार आहे. आणि ते राऊंड अप करून 15.99 असेल तर त्याला राऊंड अप करून आपण किती ठेवावं लागेल 16.0U एवढा आपल्याला ठेवावं लागणार आहे. त्याच्यानंतर क्लोरीनचं किती आहे 2 आहेत. तर Cl35 एक आहे आणि Cl37 एक आहे. त्याचं जर आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास जर काढलं 35.45 म्हणजे आपल्याला किती ठेवावं लागणार 35.5 एवढा आपल्याला ठेवावं लागणार आहे. त्याच्यानंतर ब्रोमिनचं आहे. ब्रोमिनचं किती आहे ब्रोमिन 79 आणि 81 2 आयसोटॉप्स आहेत. ते सुद्धा आपल्याला ठेवावं लागणार आहे. कसं ठेवायचं म्हणजे त्याचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास 79.94 असेल तर आपल्याला काय ठेवावं लागणार आहे 79.9. ह्या पद्धतीने आपल्याला एव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेशन करून आणि त्याला राऊंड अपच्या फॉर्म्युल्यात सुद्धा ठेवता येईल. ओके परत मी एकदा सांगतो आजच्या क्लासमध्ये आपण काय काय पाहून घेतलं तर पहिला ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय ते आपण पाहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ॲटॉमिक मास म्हणजे काय ते कसं काढायचं ते आपण पाहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर डेल्टा आणि ॲटॉमिक थेअरीचं काही फ्युचर्स आहेत ते आपण पाहून घेतलेलं आहेत. त्याच्यानंतर ॲव्होगाड्रोज लॉ म्हणजे काय ते आपण ह्या क्लासमध्ये आपण स्टडी केलेलं आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट 5 ज्या मी क्लास घेतो त्या पार्ट 5मध्ये आपण मॉलिक्युलर मास म्हणजे काय त्याचं एक्झाम्पल वगैरे काय काय ते कसा करायचं आपण पार्ट 5च्या क्लासमध्ये मी तुम्हाला घेतो. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.